पंढरपुरात विठुरायाच्या गाभाऱ्यात 130 किलो चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे। त्यामुळे विठुरायाचं रुपडं अधिकच खुललंय। सुमित मोरगे या भक्तानं 2,45,00,000ची चांदी दान केली होती। यातून विठ्ठलाच्या मेघडंबरीसाठी 130 किलो तर रुक्मिणीच्या मेघडंबरीसाठी 90 किलो चांदीचा वापर करण्यात आला। जीर्ण झालेली मेघडंबरी काढून नवी बसवण्यात आली आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोष करत वैष्णवांचा मेळा पुणे जिल्ह्यातील वाल्हे म्हणजेच वाल्मिकी नगरीत दाखल झालाय। ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा दाखल होतात पावसानेही हजेरी लावत त्यांचं स्वागत केलं। वाल्हेकरांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी केली। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे। दौंड तालुक्यातील वरवंडी येथील मुक्काम आटोपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असेल। त्याआधी मार्गक्रमण करत असताना दौंड तालुक्यातील रोटी घाटातील नागमोडी वळण घेत पालखी पुढे जाते। या ठिकाणी वारकऱ्यांचा कस लागतो। नक्की आपण रोटी घाटाची अवघड वाट चढत संत तुकाराम महाराजांची पालखी उंडवडी या ठिकाणी जातीये। याच दिंडीमध्ये मनोहर हा वारकरी नामदेव नावाचा रेडा घेऊन आलाय। वारीमध्ये पहिल्यांदाच रेडा आल्यानं वारकरीही या रेड्याचं दर्शन घेत आहेत। या रेड्याला पाहिल्यावर अर्थातच संत ज्ञानेश्वर सर्वांना आठवले। ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते अशी आख्यायिका आहे। तुकोबांचा पालखी सोहळा वरवंड मुक्कामी जाताना वाकडा पुलाच्या न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंतांनी वारकऱ्यांची जेवणाची आणि लावणीबारी पाहण्याची सोय केली। हे लावणी कलावंत गेली 32 वर्ष सेवा देतात। वारकरी मंडळींचा थकवा दूर व्हावा आणि मनोरंजन व्हावं या हेतून कला केंद्राचे संचालक अशोक जाधव, जयश्री जाधव हे कला केंद्राच्या बाहेर मोठे व्यासपीठ उभा करून 3 तास लावणी आणि अभंग यांची जुगलबंदी सादर करतात। हा कार्यक्रम पाहण्यासाठी वारकरी मंडळींची झुंबड उठते। संगीत बारीच्या माध्यमातून लावणी कलाकार 1 महिना अगोदर पैसे जमा करतात। जमा झालेल्या पैशातून वारकऱ्यांसाठी जेवण तयार केलं जातं, तर काही लावणी कलाकार त्यांना जेवण वाढतात। जेवण वाढणाऱ्या लावणी कलाकारांचा वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था कलावंतांकडून करण्यात येते। लावणी कलावंतांकडून ही व्यवस्था केली जाते। पंढरीच्या वारीच्या वाटेवर आपल्या कलेद्वारे पांडुरंगाची सेवा करणारे वारकरी पदोपदी भेटतात। वारीत वादन, नर्तन, अखंड नामस्मरण, अभंग आणि गणगवळणी असे अनेक कलाप्रकार आपण पाहतो आणि ऐकतो देखील। मात्र चिमुकल्यांच्या मुखातून निघालेली अभंगवाणी आणि गणगवळण ऐकण्याचं सुख काही वेगळंच। साम टीव्ही प्रेक्षकांसाठी अशीच एक चिमुकल्यांच्या मुखातून निघालेली गवळण पाहूयात। वेदाना नाही कळला अंतपार ह्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली, वारीचा भेटला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावली। गळा भेट घेण्या विवेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी, माऊली माऊली